नमस्कार, डॉक्टर मॉमी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे। मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आई सुद्धा। अनेक मॉमीज विचारतात, एवढा कडक उन्हाळा पडला आहे तर बाळांना सनस्क्रीन वापरायची की नाही, आणि वापरायची असेल तर ती कोणती वापरायची, कशा प्रकारे लावायचे सनस्क्रीन, कधी लावायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला मिळणार आहेत। चला तर मग सुरू करूयात। सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न असतो की नक्की कोणत्या वयामध्ये बाळाला सनस्क्रीन लावायची। याचा महत्त्वाचं उत्तर आहे की पहिल्या 6 महिन्यात बाळाला सनस्क्रीन लावायची नाही। बाळाला पहिल्या 6 महिन्यात डायरेक्ट सनलाईटपासून जास्तीत जास्त प्रोटेक्ट करायचं। या बाळाची उन्हाळ्यामध्ये कशा प्रकारे काळजी घ्यायची याचा आम्ही एक वेगळा व्हिडिओ केला आहे। तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। 6 महिन्यानंतर आपण बाळांना सनस्क्रीन वापरू शकतो। या सनस्क्रीनची आपण जेव्हा खरेदी करतो तेव्हा आपण काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात। यामध्ये ही सनस्क्रीन UVA आणि UVB या रेजच्या अगेन्स्ट काम करायला हवी। याशिवाय याचं प्रोटेक्शन हे SPF 30 ते 50 याच्या दरम्यान असायला हवं। ही सनस्क्रीन फोटो स्टेबल असायला हवी। याशिवाय वॉटर रेजिस्टन्स म्हणजेच पाण्याचा कोणताही परिणाम न होणारी असायला हवी। याशिवाय ही सनस्क्रीन नॉन इरिटंट म्हणजेच आपल्या बाळांच्या त्वचेला कोणताही अपाय न करणारी असायला हवी। सनस्क्रीन खरेदी करताना तुम्ही नक्की बघा की त्याच्यामध्ये झिंक ऑक्साईड आणि टायटॅनियम ऑक्साईड हे 2 कंटेंट आहेत की नाहीत। हे कंटेंट असणारीच सनस्क्रीन तुम्ही आपल्या बाळासाठी खरेदी करा। ही सनस्क्रीन आपण क्रीम फॉर्म्युलेशनमध्ये वापरायची आहे, परंतु स्प्रे किंवा लिक्विड फॉर्म्युलेशनची सनस्क्रीन ही वापरायला नको। तसेच बाजारामध्ये अनेक अल्कोहोल बेस्ड फॉर्म्युलेशन्स हे सनस्क्रीनचे पाहायला मिळतात, परंतु आपल्या बाळासाठी अल्कोहोल बेस्ड फॉर्म्युलेशन अजिबात वापरू नका। अनेक प्रश्न आईला असतात की ही सनस्क्रीन नक्की वापरायची तरी कधी। तर जर आपण बाहेर उन्हामध्ये जाणार असेल तर बाळाला त्याच्या आधी 30 मिनिटे ही सनस्क्रीन लावायला हवी, म्हणजे त्याचा योग्य प्रकारे परिणाम आपल्याला मिळू शकतो। याशिवाय दर 2 तासाला जेव्हा आपण बाहेर असू, उन्हामध्ये असू, तेव्हा बाळाला दर 2 तासाला ही सनस्क्रीन परत परत लावायची आहे। याशिवाय जर बाळाने स्विमिंग केलं असेल किंवा बाळाला खूप जास्त घाम आला असेल किंवा कोणत्याही प्रकारची एक्सरसाइज केली असेल तरीही आपण सनस्क्रीन परत एकदा बाळाला लावायची आहे। तर या सर्व गोष्टींची खबरदारी तुम्ही सनस्क्रीन खरेदी करताना, सनस्क्रीन बाळाला अप्लाय करताना नक्की घ्या। अशाच यूजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।